घेतलं. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा आहे. आज आमची छोटी चिमणी शिवन्या 1 वर्षाची झाली आहे. बोलता बोलता 1 वर्ष कसं गेलं समजलं नाही. तर तिच्या पहिल्या वाढदिवसाची सुरुवात आम्ही एका खास ठिकाणी जाऊन केली. चला तर मग आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. शिवन्याच्या पहिल्या वाढदिवसाला आम्ही ठरवलं की तिची सुरुवात आई सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने व्हावी. म्हणून आम्ही निघालो आहोत सप्तशृंगी गड वणीकडे. शिवन्याची मम्मी आणि मी आम्ही दोघेही खूप उत्साही होतो. मित्रांनो, वणीला जाण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे पोटोबा. चांदोरीतील प्रसिद्ध सूर्यवंशी मिसळवर आम्ही ताव मारला. मित्रांनो, ही मिसळ खरंच एकच नंबर आहे. याची क्वालिटी आणि टेस्ट एकच नंबर आहे. एकदा नक्की ट्राय करा. बड्डे गल्ली मात्र पाव आणि पापडावर समाधान मानलं बरं का. मित्रांनो, वणीला जाताना खेरवाडीचं रेल्वे गेट बंद लागलं. थोड्या वेळ वाट पाहावी लागणार होती, पण तेवढ्यात लांबून हॉर्नचा आवाज आला. आमच्या बड्डे गर्लने आज पहिल्यांदा प्रत्यक्ष रेल्वे बघितली. तिच्या चेहऱ्यावरील तो आनंद आणि आश्चर्य बघून आमचा गेटवरील वेटिंगचा कंटाळा पार पळून गेला. फायनली 1.5 ते 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही वणीमध्ये पोहोचलो. पुढे घाट चढताना कसलं तरी काम चालू होतं. रस्ता बंद होता. काम चालू असल्यामुळे गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या. थोड्याच वेळात रस्ता सुरळीत चालू झाला. फायनली आम्ही वणीमध्ये पोहोचलो. गडावर जाण्यापूर्वी आम्ही आलो आहोत या पवित्र तळ्यावर. वणीच्या सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या या तळ्याला सप्तशृंगी तीर्थ किंवा शिवालय तीर्थ असेही म्हटले जाते. असे मानले जाते की गडावर देवीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी या तीर्थात हातपाय धुणे किंवा स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. यामुळे मन आणि शरीर स्वच्छ होते. ते सर्व भक्तांना शिवन्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. तळ्याच्या शेजारी असलेल्या छोट्याशा कासवकुंडात अनेक कासवे असतात. आता आम्ही आलो आहोत गडाच्या पायथ्याशी. इथे हा भाऊ म्हणे इथेच गाडी पार्क करा आणि प्रसाद आणि नारळाची उटी इथूनच घेऊन जा. मग त्याच्यातच गाडी पार्क करून प्रसाद नारळ घेतलं. मित्रांनो, गडावर जाण्यासाठी 2 मार्ग, एक म्हणजे रोपवे आणि दुसरा म्हणजे 450 पायऱ्या. त्या चढून जाण्यात एक वेगळीच मजा आणि भक्ती असते. आम्ही तो मार्ग निवडला. मित्रांनो, येथील वातावरण खूप प्रसन्न आणि भक्तिमय होतं. शिवन्याच्या मम्मीसाठी एक मोगऱ्याचा गजरा घेतला. आज शिवन्याचा वाढदिवस म्हणून आम्ही ठरवलं की 450 पायऱ्या चढून देवीचं दर्शन घ्यायचं. फायनली आम्ही पोहोचलो आदिशक्तीच्या प्रवेशद्वारापाशी. आता वेळ होती 450 पायऱ्या चढून आईच्या चरणी नतमस्तक होण्याची. गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली शिवन्याला घेऊन तिच्या मम्मीने. निम्म्या रस्त्यातच तिची बॅटरी लो झाली. मग काय, आमची लाडकी चिमणी शेवट माझ्याचकडे विसावली. अखेर शेवटपर्यंत त्याचा टप्पा मलाच पूर्ण करावा लागला बरं का. साडेचारशे पायऱ्या चढताना धाप लागली, पाय भरून आले. पण जेव्हा चिमुकल्या शिवन्याचा हसरा चेहरा पाहिला तेव्हा थकवा पुढच्या पुढे पळून गेला. शेवटी सप्तशृंगी मातेचे दर्शन घ्यायला तिने बाबाचा खांदा निवडला. फायनली आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो.
आज खूपच गर्दी होती, पण देवीच्या दर्शनाची ओढ इतकी होती की गर्दीचा पत्ताच लागला नाही. मंदिराच्या गाभाऱ्यात छोट्या माकडाचं दर्शन झाले. शिवण्या माकडाकडे एकटक आणि आश्चर्यकारक बघत होती. दरबारात आईच्या नावाचा उदो उदो चालला होता. फायनली आई सप्तशृंगी मातेचं खूप प्रसन्न दर्शन झालं. शिवण्याला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि सुख लाभो हीच प्रार्थना आईच्या चरणी केली. एका आई वडिलांसाठी आपल्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसासाठी यापेक्षा दुसरे कोणते गिफ्ट नसेल. साक्षात आदिशक्तीचा आशीर्वाद शिवण्याच्या कायम पाठीशी राहील. गडाच्या खाली आल्यानंतर प्रसाद घेऊन आम्ही घरी निघालो. देवीचं दर्शन घेऊन आम्ही घराकडे निघालो, पण मध्येच पिंपळगावमध्ये बर्थडे गर्लसाठी ड्रेस घेण्यासाठी ट्रेडर्स या दुकानामध्ये थांबलो. येथे बाय वन गेट टू ऑफर चालू होती, म्हणजे एका कपड्याच्या किमतीत 3 कपडे मिळणार. मग काय, शिवण्याच्या मम्मीची झाली सुरुवात. हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का हे घेऊ. भरपूर खरेदी केली बरं का. शॉपिंग तर झाली, पण जेव्हा बिलिंग काउंटरवर गेलो तेव्हा धक्काच बसला. हे बघा, हातभर बिल आलंय. मंडळी, दुकानात खरेदीसाठी गर्दीही भरपूर होती. मित्रांनो, ह्या खरेदीत बर्थडे गर्लचा ड्रेस राहूनच गेला बरं का. शिवण्य कोणतं घेतली तो? पुन्हा सायकेडमध्ये एका दुकानात बर्थडे गर्लसाठी ड्रेस घेतला. यानंतर आम्ही घरी पोहोचलो. गुढीपाडवा व हनुमान यात्रा उत्सवानिमित्त आयोजित टांगा शर्यत करंजगाव येथे टांगा शर्यतीचा आनंद घेतला. आता वेळ झाली होती शिवण्याच्या बर्थडेचा केक आणण्याची. दर्शन तर एक साईड झाला होता की तो केव्हाच आवरून बसला होता. दर्शन आणि कावेरीला सोबत घेतलं आणि आम्ही निघालो केक शॉपमध्ये. केक तर घेतलाच, पण शिवण्यासाठी सुंदर टोपी, रंगीबिरंगी फुगे आणि डेकोरेशनचं सर्व सामान घेतलं. सर्वांना हॉटेलमध्ये नेणे शक्य नव्हते. मग काय, हॉटेलमधूनच गरमागरम पार्सल घेऊन सर्वांना घरीच पार्टी देण्याचे ठरवले. घरी शिवण्याची बर्थडेची तयारी जोरात चालू होती. मंडळी, फायनली तो क्षण आला. साक्षात सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वच्या शुभेच्छा सोबत हा केक कापला गेला. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे सर्वांचे आशीर्वाद शिवण्यावर असेच राहू. धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय माता दी.